तर प्रणिती शिंदेंच्या पत्राला राम सातपुतेंनी आता उत्तर दिलंय। प्रणिती शिंदेंच्या आयात उमेदवारीच्या टीकेला सातपुतेंनी हे उत्तर दिलंय। 2019 पासून माळशिरस विधानसभेचं नेतृत्व करतोय असं राम सातपुतेंनी म्हटलंय। प्रणिती शिंदेंनी राम सातपुते यांना पत्र लिहून एक प्रकारे आवाहन दिलं होतं की आपलं मतदारसंघामध्ये स्वागत आहे, उमेदवार बाहेरचा असो की आतला, मतदारांची कामं करावीत। रामजी सातपुते, स्वागत आहे तुमचं TV9 वरती। खरं तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच आपण TV9 वरती येत आहे। कसं पाहताय एकंदरीत निवडणुकीकडे या लोकसभेच्या? कारण स्थानिक विरुद्ध उपरा असा संघर्ष जो आहे तो होताना पाहायला मिळू शकतो, कारण प्रणिती शिंदेने आपल्याला पत्र देखील दिलेलं आहे। कशा पद्धतीने या पत्राला आपलं उत्तर असेल? सर्वप्रथम मी आपले धन्यवाद व्यक्त करतो। मुळात मी सोलापूर जिल्ह्यातला आमदार आहे। माळशिरस विधानसभेमध्ये मागच्या 4.5 वर्षापासून इथल्या जनतेची मी अहोरात्र सेवा केलेली आहे। त्यामुळे मला वाटतं विरोधकांचं आणि काँग्रेसचं हे अज्ञान आहे की अशा पद्धतीने ते बोलण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहे। राहुल गांधी वायनाडमध्ये जाऊन निवडणूक लढतात, मी तर माझ्या जिल्ह्यात निवडणूक लढतोय, याचा मला अभिमान आहे। आणि यांनी तर उपरा आणि या विषयावर तर बोलूच नाही। सुशीलकुमार शिंदे साहेब त्या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातून येऊन पुण्यामध्ये त्यांचा परिवार बसलेला आहे। मी तर सोलापूर जिल्ह्यामधला आमदार आहे आणि सोलापूरची निवडणूक लढवतोय। त्यामुळे ही खऱ्या अर्थानं आनंदाची गोष्ट आहे आणि सोलापूरकर त्या ठिकाणी निश्चित आमच्या सोबत राहतील आणि हा विजय निश्चित आमचा होणार आहे। आणि ही पराभवतेची आणि खचलेली मानसिकता कुठेतरी काँग्रेसची दिसते आणि त्यातून अशा पद्धतीने त्या ठिकाणी केविलवाना हे प्रयत्न करतात हे लोक। पण प्रणिती शिंदेंनी असं देखील म्हटलेलं आहे आपल्या पत्रामध्ये की तुम्ही इथं येऊन सकारात्मक राजकारण करावं, लोकांचे प्रश्न समस्या सोडवण्यासाठी करावं, विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवावी, दोन समाजात फूट पडेल अशा पद्धतीची भूमिका असू नये असं देखील प्रणिती शिंदे यांनी पत्रामध्ये म्हटलेलं आहे। त्या संदर्भात काय? नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यांनी कधीतरी आत्मचिंतन केलं पाहिजे। हे समाजाबद्दल बोलतायत, परंतु यांचेच पिताश्री त्या ठिकाणी केंद्रामध्ये पद भूषवत असताना भगवा आतंकवाद म्हणले, हिंदूंना आतंकवादी म्हणले, हे चालतं का? ही कुठली मानसिकता आहे? या देशातील हिंदू आतंकवादी आहे का? समाजामध्ये फूट पाडण्याचं काम कुणी केलं याचं कधीतरी त्यांनी आत्मचिंतन करावं। आणि निश्चित माझं त्यांनी जे स्वागत केलंय, ज्या मोठ्या मनाने ते माझं स्वागत करतील त्या ठिकाणी निश्चित ते माझं अभिनंदन सुद्धा करतील विजयानंतर, हा मला विश्वास आहे। खरं तर सोलापूरची निवडणूक जी आहे ती पाण्याचे प्रश्न आहेत, विमानतळाचा प्रश्न आहे, असे अनेक मुद्दे घेऊन प्रणिती शिंदे यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे। तसं त्यांनी देखील सांगितलेलं आहे की दुष्काळाचे अनेक प्रश्न आहेत आणि गेल्या जे काही मागच्या 10 वर्षामध्ये महागाई, भ्रष्टाचार ह्याचे मोठे प्रश्न आवासून उभे आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आपले प्रचाराचे मुद्दे कसे असतील आणि त्याला कसं उत्तर असेल? निश्चित या जिल्ह्यातील जे काही अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न मागच्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केला। यांचे पिताजी त्या ठिकाणी मुख्यमंत्री असताना त्यांनी काय केलं हे सोलापूर जिल्ह्यातील जनतेने पाहिलेलं आहे। प्रामुख्यानं इथली इंडस्ट्री संपवण्याचं काम यांनी केलं। यांनी प्रामुख्यानं इथले कामगाराचे प्रश्न कुठले सुटले नाही। मोदीजींनी 30,000 घरं कामगारांसाठी बांधले, परंतु ज्या लोकांच्या जीवावरती हे केंद्रीय गृहमंत्री झाले, ज्या लोकांच्या जीवावरती ते मुख्यमंत्री झाले, तिथल्या जनतेचे प्रश्न यांनी कधीही सोडले नाही। त्यामुळे इथल्या प्रश्नाबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार काँग्रेसला तर कधीच नाहीये। आणि परवा मंगळवेढा उपसा सिंचन योजना झाल्यानंतर जो त्या ठिकाणी केविलवाना यावी अशा पद्धतीचा जो प्रयत्न त्यांनी केला की हे आम्ही केलंय, भाजपचं सरकार राज्यामध्ये, केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, निधी भाजपनं दिला आणि हे म्हणतात आम्ही केलं, काय संबंध? यांचे पिताश्री मुख्यमंत्री असताना त्यांनी काय केलं सोलापूर जनतेसाठी? त्यांनी 5 कामं सांगावेत। निश्चित विश्वास आहे त्या ठिकाणी येत्या काळामध्ये विमानतळ होईल सोलापूरला। सोलापूरमधले जे छोटे छोटे अक्कलकोट तालुक्यामध्ये इतक्या वर्षाचं म्हणजे तिथले आमचे पाणीदार आमदार सचिन कल्याण शेट्टी असतील, त्या ठिकाणी शहरामधले आमचे दोन्ही आमदार जे जीवाचं रान सोलापूरकरांसाठी करतायत, आमचे आमदार समाधान अवतडे असतील, इकडं त्या ठिकाणी यशवंत माने, राजन पाटील साहेब असतील, यांनी जी विकासाची गंगा सोलापूरच्या कानाकोपऱ्यामध्ये आणलेली आहे, या विकासामुळेच आम्ही निश्चित विश्वास आहे मला की एक मोठ्या मताधिक्याने सोलापूरकर पुन्हा एकदा मोदीजींना एक विजय कमळ त्या ठिकाणी पाठवतील। खरं तर प्रणिती शिंदेनी ज्या पद्धतीने आपल्याला पत्र लिहून आपलं स्वागत देखील केलेलं आहे, मात्र मिश्किल टिप्पणी देखील केलेली आहे। आपण त्या पत्राला किंवा त्या ट्विटला कशा पद्धतीने पाहताय आणि काय उत्तर असेल त्या ट्विटला? नाही, त्यांनी माझं स्वागत केलंय त्याबद्दल धन्यवाद। मी सोलापूर मधलाच आहे त्यामुळे स्वागत केले त्याबद्दल धन्यवाद। परंतु मीही त्यांना त्या ठिकाणी एक पत्र लिहिलेलं आहे
आणि त्यांनी तेही वाचावं. मीही त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. माझं ज्यांनी ज्या मोठ्या मनाने स्वागत केलंय तितक्याच मोठ्या मनाने माझ्या विजयानंतर माझं अभिनंदनही करतील, यात काही शंका नाही. सोलापूरकर त्या ठिकाणी आमच्या सोबत आहेत. सोलापूरच्या कानाकोपऱ्याचा आज सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये कुठे गेले तर रस्त्याची कामं होताना दिसत आहेत. काँग्रेसचं सरकार होतं, यांनी त्या ठिकाणी 5 किलोमीटर सुद्धा रस्ता बनवला नाही. आज त्या ठिकाणी इतक्या चांगल्या पद्धतीचे रस्ते बनत आहेत. सोलापूरच्या कानाकोपऱ्यामध्ये म्हणजे अक्कलकोट टू सोलापूर जायला जो अनेक वेळ लागायचा, 1.5-2 तास लागायचे, आता कुठेतरी 20 मिनिटांमध्ये अक्कलकोट पासून सोलापूरला जाऊ शकतो. हे मोदी सरकारचं यश आहे. इथल्या गोर गरीब सामान्य